पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं स्वागत। एकच फक्त मनात या ब्रेकमध्ये विचार करत असताना गोष्ट आली की जेव्हा घरी कळलं तेव्हा कसं काय, म्हणजे प्रतिक्रिया घरच्यांची काय होती किंवा घरी कळलं कसं? नाही, माझ्या रवीच्या घरी आम्ही लगेच सांगितलं आणि पण माझ्या घरी थोडं एक 6-1 महिन्यानंतर कळलं आणि आमच्याकडे जो वादळ आला एवढा चांगला मित्र आपल्या घरी येणारा आणि असं काही करेल, म्हणजे खूप असा मेलोड्रामा झाला घरी। पण आम्ही खूप कॉन्फिडंट होतो आणि मोनिशला एक काम आहे, मोनिश माझा भाऊ, त्याला एक काम असायचं की काही घरी असं टेन्शन आलं ना की जा रवीला बोलू नये तो आता पूर्ण ह्याच्या घरापासून आमच्या घरापर्यंत रवीला असं उगाच लेक्चर दिला जायचा, का केलं असं, का केलं आणि पण सगळ्यांचा सपोर्ट होता। पण त्यांची एकच मागणी होती की तुम्ही काहीतरी करून दाखवा, दोघांनी सक्सेसफुल व्हा। मग ही जी सगळी पात्र आहेत टाइमपास मधली किंवा त्या प्रत्येक कॅरेक्टरला एक एक नाव द्यावं किंवा ती मस्करी करावी, हे कसं काय वाटलं? हे सगळे डोंबिवलीला माझ्या आजूबाजूचे मित्र होते असे, आणि बरेच असे मलेविया होता, आगरी मित्र। ते शाकाल कुठे मिळाले? कारण काय आहे, म्हणजे थेट नसेल तरी सुद्धा कोणीतरी कोणाला तरी कसं तरी लहान पोयात जे म्हटलेलं असतं ती त्या पात्राला नावं द्यावी, हे सुचणं सुद्धा एक गंमत आहे। नाही, मला वाटतं प्रत्येक यंग मुलगा मुलगी जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्या एक कोणतरी विलन असतोच, आणि विलनचं इंटेन्शन विलन सगळं नसतं, पण ते आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आम्हाला ते सतत विलन वाटत असतं। म्हणजे असं मेघनाच्या आईचं आमच्या प्रचंड लक्ष असायचं, म्हणजे म्हणजे आम्ही दोघे ज्या चालायला निघायचो सडनली कुठून तुझ्या यायच्या, अवतीर्ण व्हायच्या सडनली। आणि मला अजूनही आठवतं, जो मी टाइमपासला वापरलं होतं की अशी मी आणि मेघा चाललोय समजा, आणि माझं लक्ष पुढे गेलं तर मेघाची आई दिसली तर मी इकडनं गायब व्हायचो, आणि मेघा पुढे हा रवी मी काय म्हणते, हा गेला कुठे, मग समोर आई येते, हा काय आई कशा हे असं कित्येकदा व्हायचं। मी आईला नाव ठेवलेलं इन्स्पेक्टर गरुड म्हणून, इन्स्पेक्टर गरुड असं नाव ठेवलं होतं, कुठेही दिसायचे म्हणजे। पण हे आईला माहितीये की इन्स्पेक्टर गरुड म्हणून? नाही बाबा, अजिबात। आज कळलं ना पण अरे माझ्या सासूबाई मारतील मला। बघितलं, होम मिनिस्टर मध्ये आठवणीचा अल्बम चालता चालता काय घडू शकलं। आणि काय बरं सासऱ्यांना काय नाव ठेवलं? त्या सासऱ्यांना दादाच म्हणतो आम्ही, आणि ही इज व्हेरी स्वीट पर्सन। आणि ते म्हणजे मला आठवते की ज्यावेळी पहिल्यांदा घरी कळलं आणि मग त्यांच्या घरी खूप एक मोठा गाडा झाला आणि मला बोलवलं गेलं घरी, 2 गोष्टी खूप छान आई बाबा दोघेही बोलले। ते पहिली गोष्ट म्हणाले की तू आता शिकतोयस, ही शिकते, पहिलं असं काय की कळ की स्वतः पायावरती उभं राहा। दुसरी गोष्ट, मेघाचे वडील ज्यावेळी मुंबईला आले तर त्यांनी बरीच घरं बदलली होती, भाड्याची घरं। त्यांची अशी एकच इच्छा होती की माझ्या मुलीचं लग्न होईल तिचं स्वतःचं घर असावं। तर तिला जसं ते त्यांच्या यंग असताना त्यांच्या तरुणपणी त्यांना जशी वेगळी घरं बदलायला लागली तसं माझ्या मुलीच्या नशिबात असू नये, त्यामुळे तुम्ही घर घ्या। मला अजूनही आठवतंय की मी माझा तुटुकूनचा पगार होता अगदी, आणि म्हणजे हार्डली त्यावेळी 6-5 हजार रुपये पगार होता। FC बुलकात नुकताच जॉईन झालेलो मी, आणि घर घ्यायचं, कारण घर घेतल्यानंतर काही लग्न नाही किंवा काहीच करू शकत नाही, म्हणून आम्ही डोंबिवलीपासून 7 किलोमीटर एक गाव आहे दावडी म्हणून, बरं तिथे एक अबोली अपार्टमेंट म्हणून बिल्डिंग होती, तिथे आम्ही 3ऱ्या माळ्यावरती एक घर घेतलं दोघांनी म्हणून। त्यावेळी घर मला वाटतं 3,45,000 का 50 असं थाउजंडचं घर होतं। त्याचा हप्ता होता महिन्याला 4,500 आणि माझा पगार होता 5,000। आणि ती कंडिशन आम्ही 2 वर्षांनी, मेघाने मला अजूनही आठवत आहे, ते जे कोर्टाचे सगळे पेपर टाईप करतात ना, त्याची मेघा त्यावेळी टायपिंग करायची, तिला 500 मिळायचे, माझा 4,500 5,000 पगारमध्ये 500 फक्त कसे बसे उभायचे। म्हणून मी उल्कामध्ये FC जिथे मी काम करायचो, मी तिथे रोज लेट नाईट करायचो, कारण तिथे आम्हाला लेट नाईट काम केलं ना तर टॅक्सीचे पैसे मिळायचे, म्हणजे नरिमन पॉईंट ते डोंबिवली 500 रुपये मिळायचे। तर मी बऱ्याचदा इतकं लेट काम करायचो, आणि मला ते वाउचरचे पैसे आमच्याकडे खूप महत्त्वाचे असायचे। आणि मला अजूनही वाटतं, म्हणजे आमच्या लग्नानंतर आम्हाला जो अहेर मिळाला त्यात आम्ही दोघे हनीमूनला गेलो होतो, आमचे पैसेच नव्हते दोघांकडे त्यावेळी। आणि काय हे या सगळ्या आठवणी पण आम्ही दोघांनी स्वतः केलं, म्हणजे आम्ही अजूनही हे करतो, आम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः केली, म्हणजे आम्ही आमचा अख्खा संसार स्कूटर। हे सगळं ऐकताना ही सगळी स्ट्रेंथ होती आमची, अजूनही ती स्ट्रेंथ आहे। म्हणजे आम्हाला असं कुठेही वाटलं की आता आपण खूप केलंय, आता आपण रिलॅक्स राहायला पाहिजे, तर आम्ही ह्या गोष्टी आठवतो। आणि मी जसं रवीला म्हणते, आपण ना नेहमी आलेला पैसा संपवून टाकूया, झिरो बॅलन्स झालं ना की आपण नव्या जोशाने परत सुरू। बघितलं, यांच्याशी गप्पा मारताना दगडू आणि प्राजू हे कुठे वेगळे शोधावेच लागले नव्हते त्या दोघांनाही, हे लक्षात येत आहे। दोघांचं एकमेकांवरती असलेलं प्रचंड प्रेम, आणि त्याही पलीकडे जाऊन असतं तेव्हा सगळंच असतं, पण नसतं ना तेव्हाही खूप काही आहे, या भावनेतून समोरच्याचा विश्वास किंवा आत्मविश्वास कसा वाढवायचा
हेच या दोघांनी केलं म्हणून मला असं वाटतं की छान पद्धतीने दोघेही कोणत्याही क्षणी सिरियसली त्या क्षणाकडे बघून टाइमपास म्हणून एन्जॉय केल्यासारखं तुम्ही दोघे आयुष्य जगता आहात. पण तसेच जगत राहा, तसेच आनंदी राहा. अजूनही खूप गप्पा मारणार आहोत, पण या ठिकाणी मात्र आता आपल्याला चित्रपटातला नवा दगडू आणि प्राजू या दोघांनाही भेटायचं आहे. तेव्हा त्यांचं स्वागत करूया